पिवळ्या मोहरीचा तांत्रिक उपाय, करणीबाधा, आजारपण, शत्रुपीडा कायमचे संपेल. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला जास्तच वाईट स्वप्न पडत असतील, तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील, माझ्याकडून कुठलं चांगलं काम होणार नाही, मला कोणत्याच कामात यश मिळणार नाही, माझं म्हणणं कोणीच ऐकत नाही, मी जे बोलतो, मी जे करतो त्याचा समोरच्यावर प्रभाव पडत नाही, असं तुम्हाला वाटत असेल, किंवा घरातील एखादी व्यक्ती आहे तिला सतत नजरदोष होतो, किंवा तुम्हाला बाहेरील बाधा झाली आहे, किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी राहते, काहीतरी विचार करते, कोणाशी व्यवस्थित बोलत नाही किंवा चिडचिड करायला लागली आहे, तर अशा वेळेला आज आपल्याला एक उपाय करायचा आहे. पिवळ्या मोहरीचा हा उपाय केल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनात जे काही वाईट विचार असतील ते कायमचे निघून जातील. आजारपण निघून जाईल, वाईट स्वप्न पडणं बंद होईल, वाईट विचार येणं बंद होईल. हा उपाय आपण शनिवारपासून पण सुरू करू शकतो किंवा गुरुवारपासून पण सुरू करू शकतो. आणि हा उपाय आहे तो आपल्याला सूर्यास्तानंतर करायचा आहे. यासाठी आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे. पिवळी मोहरी कुठे मिळेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळतं त्या ठिकाणी पूजा साहित्याच्या दुकानात आपल्याला पिवळी मोहरी मिळून जाईल. आपल्याला काय करायचं आहे की थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला हातामध्ये अगदी थोडीशी घ्यायची आहे. आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला ही मोहरी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्या हॉलमध्ये किंवा स्वामींचा फोटो, महाराजांचा फोटो जिथे असेल त्याच्या समोर बसून जरी आपण ही सेवा केली तरी चालेल. फक्त बेडवर बसून ही सेवा करायची नाही. ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसून केली तरीही चालेल. पिरियड्स असतील तर महिलांनी किंवा सूतक असेल तर ही सेवा करायची नाही. आपण हातामध्ये मोहरी घेऊन देवाच्या त्या फोटोकडे बघत बघत आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. आता बऱ्याच वेळेला कालभैरवाष्टक आपल्याला पाठ नसतं, त्यावेळी आपण फक्त मोहरी हातामध्ये पकडायची, देवासमोर बसायचं आणि आपण वाचत वाचत कालभैरव अष्टक हे म्हणू शकतो किंवा ऐकलं तरी चालेल. कालभैरवाष्टक सुरू असताना मनात दुसरेच विचार आले तर असं नाही पाहिजे. उपाय करताना आपल्या मनात सकारात्मक असणे गरजेचे आहे. असं असतं तेव्हा तो उपाय आपल्यासाठी काम करतो. त्यामुळे मनामध्ये माझं आजारपण पूर्णपणे कमी झालं आहे, मी पूर्णपणे बरी झालेली आहे, किंवा माझे काम होत आहे असं मनामध्ये बोलायचं आणि स्वामींना विनंती करायची आणि 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. आपण कालभैरवाष्टक म्हणून झालं की त्यानंतर काय करायचं तर की स्वामींचा 11 वेळा नामस्मरण करायचे आणि आपली जी काही नकारात्मकता आहे, माझा आजारपण आहे, कोणी काही बाधा केलेली आहे, नजरदोष आहे, ते दूर झालंय आणि मी पूर्णपणे ठीक झालो आहे. स्वामींची कृपा माझ्यावर आहे, जी ही अगदी विश्वासाने हे सगळं तुम्हाला बोलायचं आहे. त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर डस्टबिनमध्ये आपल्याला ही मोहरी टाकून द्यायची आहे. ही मोहरी काय करते की जी काही नकारात्मक ऊर्जा आहे आपल्यातली ती सगळी खेचून घेण्याचं काम ही मोहरी करते आणि आपण मग त्यातून बाहेर आपण टाकून देणार आहोत. घराच्या आतमध्ये ठेवायचं नाही. हा उपाय केला तर तुम्हाला सकारात्मक फील होईल. तुमचं आजारपण गेलेलं असेल, तुम्हाला एक प्रकारचं हलकं हलकं वाटायला लागेल. तुम्हाला वाटेल की किती मोठं माझ्या मनावर, माझ्या डोक्यावर जे दडपण होतं ते कमी झालंय. काम करण्याची इच्छा होईल, आजारपण कमी झाल्यासारखं वाटेल आणि याने तुम्हाला सकारात्मकता वाटायला लागेल. कारण दररोज आपण 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणतो. या उपायाने आपल्या घरात जर निगेटिव्हिटी असेल तर ती सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागेल. आपल्या शरीरात असेल, मनामध्ये असेल तर कोणतीही नकारात्मक जी ऊर्जा आहे, वाईट विचार आहेत, आजारपण आहे, ते कायमचं दूर निघून जाईल आणि पूर्ण सकारात्मकता आपल्यासोबत आपल्या घरात सुद्धा राहील आणि प्रत्येक कार्यात आपल्याला यश सुद्धा मिळेल. श्री स्वामी समर्थ.